अचानक पायात गोळे येत आहेत, चक्कर आल्यासारखं वाटतंय किंवा अचानक थकवा येतोय. याचं कारण काय असू शकतो? हा उन्हाळा. किती टेम्परेचर झालंय? 37 ते 40 डिग्रीच्या आसपास सध्या टेम्परेचर आहे. याच्यामुळे शरीरात काय काय बदल होऊ शकतात हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. हॅलो, मी डॉक्टर केतकी अँड वेलकम टू माय युट्यूब चॅनल. सध्या उन्हाळा इतका आहे की तुम्ही घराच्या बाहेर जा अथवा बाहेर जाऊ नका. शरीरातल्या पाण्याची पातळी हळूहळू कमी होते. यालाच डिहायड्रेशन असं म्हणतात. डिहायड्रेशन मध्ये काय होतं? शरीरातली जी मिनरल्स आहेत किंवा इलेक्ट्रोलाइट्स म्हणतो ती हळूहळू कमी होतात. इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे काय? सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम. इलेक्ट्रोलाइट्स काय काम करतात? इलेक्ट्रोलाइट्स हे नर्व्ह सिग्नल्स म्हणजेच नसांचं कार्य, आपल्या स्नायूंचं संतुलन आणि शरीरातली पाण्याची पातळी याच्यावर नियंत्रण ठेवायला मदत करतात. आताच्या मुख्य इलेक्ट्रोलाइट्सची माहिती घेऊया, ज्याच्यामध्ये पहिलं आहे म्हणजे सोडियम. सोडियम हे शरीरातली पाण्याची पातळी नियंत्रणात ठेवण्यात मदत करतं. त्याच्यानंतर येतं पोटॅशियम, जे स्नायूंच्या आकुंचन आणि प्रसरणासाठी मदत करतं. त्याच्यानंतर येतं मॅग्नेशियम, जे शरीराला रिलॅक्स करायला मदत करतं. आणि त्याच्यानंतर येतं कॅल्शियम, जे शरीराच्या हालचालींसाठी अतिशय आवश्यक आहे. आत्ताच आपण बघितलं की हे मिनरल्स शरीरासाठी किती महत्वाचे आहेत. मग आता तुम्हीच सांगा, जर आपण खूप उन्हात फिरलो म्हणजेच कव्हर न करता तुम्ही हॅट वापरू शकता, स्कार्फ घालू शकता, छत्री वापरू शकता. तुम्ही जर कमी पाणी प्यायलात आणि जर आपल्याला वारंवार घाम येत असेल किंवा एक्सेस युरिन पास होत असेल, तर हे जे महत्वाचे मिनरल्स आहेत ते शरीराच्या बाहेर पडतात आणि त्याच्यामुळे काय होतं? मग आपल्याला पायात गोळे येतात, चक्कर येते, थकवा आल्यासारखं होतं. त्याच्यामुळे उन्हाळ्यासाठी सगळ्यात पहिली महत्वाची काळजी घ्यायची ती म्हणजे भरपूर पाणी प्या. जितकी गरज आहे तितकं पाणी प्यावं. साधारणतः शरीराला 3 ते 3.5 लिटर पाण्याची गरज असते. पण एखाद्या व्यक्तीला जर किडनीचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांची कन्सल्ट केल्याशिवाय पाण्याची पातळी वाढवायची की नाही हे तुम्ही डिसाईड करू शकता. पण नॉर्मल लोकांसाठी हायड्रेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता हायड्रेशन कसं ओळखायचं? आपली जी सगळ्यात पहिली युरिन असते सकाळची, ती येलो असते, म्हणजेच थोड्याशा पिवळसर रंगाची असते. पण जर नंतर थ्रू आउट द डे त्या युरिनचा कलर पांढरा असेल, याचा अर्थ तुमचं शरीर हे वेल हायड्रेटेड, म्हणजे शरीरात पाण्याची पातळी ही चांगली आहे. फक्त पाणी पिऊन हे इलेक्ट्रोलाइट्स किंवा मिनरल्स वाढतील का? तर नाही. पाण्यातनं सगळं मिळत नसतं. त्यासाठी आपल्याला थोड्या थोड्या गोष्टी खाण्याच्या आणि पिण्याच्या बाबतीतही सांभाळायला लागतात. फॉर एक्झाम्पल ताक, वेगवेगळी सरबतं, फळं. फॉर एक्झाम्पल आता आपल्याला मस्क मेलन किंवा खरबूज, कलिंगड, वेगळ्या वेगळ्या ज्या पाणी असलेल्या गोष्टी आहेत ह्या तुम्ही कन्झ्युम करणं खूप गरजेचं आहे. तरच तुमची हायड्रेशन आणि मिनरल्सची शरीरातली लेव्हल चांगली राहते. ज्या लोकांना एक्सेस हीटचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे जर तुम्ही स्पोर्ट्स खेळत असाल, जिम करत असाल, एखाद्याला नाही वेळ मिळत, तो दुपारी जिम करतो, संध्याकाळी जिम करतो, त्यावेळेला नॉर्मल लोकांपेक्षा तुमच्या शरीरातलं घामाचं प्रमाण हे जास्त असतं. मग अशा वेळेला जी बाजारात इलेक्ट्रोलाइटची जी ड्रिंक्स येतात ती किंवा कमी साखर असलेली किंवा साखर नसलेली, ती तुम्ही जर घेतलीत तर त्याचा तुम्हाला खूप चांगला फायदा होईल. ह्यानंतरचा मुद्दा, व्यायाम केव्हा करावा? तुम्ही सांगा बरं केव्हा करावा? अहो सोपं आहे उत्तर. जेव्हा ऊन नसेल तेव्हा. म्हणजेच काय? सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर. म्हणजेच अर्ली मॉर्निंग किंवा लेट इव्हनिंग. पण एखाद्याचं जर कामाची वेळ ही लेट इव्हनिंग आहे, पहाटेपर्यंत काम करायला लागतंय, तर मग अशा लोकांनी त्यातल्या त्यात सांभाळून तुम्हाला जी वेळ अवेलेबल आहे त्यावेळेला व्यायाम करा. हार्ड वर्कआउट म्हणजेच जिथे अति घाम जातोय असा मे बी व्यायाम तुम्ही नका करू. इट ऑल डिपेंड्स ऑन युअर कन्व्हिनियन्स. तुम्हाला जे सूट होतंय, जे अवेलेबल आहे ते करा. पण व्यायाम हा कंपल्सरी आहे. अजून एक छोटीशी टिप देऊ. व्यायामाच्या अर्धा ते पाऊण तास आधी जर तुम्ही नारळ पाणी घेतलं तर तुम्हाला छान एनर्जी राहील. त्याच्याच नंतर तुमचा जो आहार आहे तो व्यवस्थित प्रोटीन युक्त पाहिजे. त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचे फॅट्स पाहिजेत आणि फायबर पण पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही काकडी, टोमॅटो म्हणजे असे पदार्थ की ज्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे, हे तुमच्या आहारात तुम्ही घेणं जास्त गरजेचं आहे. तेलकट, मसालेदार, तळलेलं किंवा फास्ट फूड या गोष्टी शक्यतो अव्हॉइड करा. जे जास्तीत जास्त आपण घरी शिजवतोय, तसेही आता गॅसची अवेलेबिलिटी बघता घरचंच अन्न जास्त चांगलं हे मी कायम सांगेन. त्याच्यामुळे जे घरचं अन्न आहे, जे कमी तेलकट तुपकट आहे आणि जे तुमच्या शरीराला योग्य पद्धतीने किंवा सहजरित्या पचतंय असं अन्न तुम्ही घ्या. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लवकरच भेटू एका नव्या टॉपिकसह. तोपर्यंत थँक्यू.